लक्ष्मी कांतं कमलनयनं योगी वंदे विष्णु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठवातात्मनवानमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दीनश्रीतातयामादिनगरोत् काके धूलिपुरेश्वरनित्यजानवीचे माता शोभिरकावारणी विभूतिसुन्दरा शङ्खचक्रधरा कृपाय कडागर्जति तुकामणे दिगम्बरतया नमस्कारं तापुण्य भूमिपवित्र तेनासुजाराजा सुवाकृतया कविता पुण्यराशि साक्षात्कारं ज्ञानदेव तुकार सीताकांत स्मरण रे देना महारुद्र श्री गणेशाय रामचंद्र काम सर्व लागणारा वनासी कडू परदारा बोलवेत्यासी जर गीता रामवाणीसी ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, रावणाच्या मनामध्ये काम भावना निर्माण झालेली आहे। एखादं कडू वाळक असतं पण ते गोड करायचं असतं, तर रावण काय करू लागलाय, गोडचं कडू करू लागलेलं आहे। त्याला पूर्ण शुद्धी या ठिकाणी होणार होती, पण सीता मातेमुळे पूर्ण दुर्भाग्य त्याच्या नशिबात आलेलं आहे। ही रावणाची कथा या ठिकाणी सांगू लागलेली आहे। आठो हे सावधान सीता लोकराज्याच्या लौकिक अर्था आडकाडी करुणी आता लंकानाता शिकवित असे। असं म्हणजे ही रावणाला दुर्बुद्धी सुचलेली आहे, पण सीता माता विचार मनामध्ये करू लागले की ह्याला दुर्बुद्धी सुचलेली आहे, पण ठीक आहे आपण परत याला एकदा हुशार करू आणि आपल्याला जेवढं जमतंय तेवढं ज्ञान या रावणाला देण्याचा प्रयत्न करू। म्हणून सीता माता सावध झालेली आहे आणि सीता माता रावणाला काय म्हणू लागली, जन्मोनिया ब्रह्माचे वंशी रावण भागी वेद विभागासी तो तू परदारा विलासी वृत्तांतासी अधर्मे सीता माता रावणाला सांगली, रावणा काय तुझा मूर्खपणा करतोस, तू कुठं जन्म घेतलेला आहे, तुझा ब्रह्म कुळामध्ये तुझा जन्म झालेला आहे। वेदाचे 4 भाग करून वेदाचा एका भागाचा एक अर्थ तू आजपर्यंत काढलेला आहे, ते कुणालाही जमलेलं नाही। एवढं ज्ञान तुझ्यामध्ये असताना ब्रह्म लोकामध्ये तुझा जन्माला झालेला असताना तुझ्या पोटी हे अधर्म कुठला कसं आलं, त्यामुळं पुन्हा या ठिकाणी दुर्बुद्धी सुचलेली आहे असे सीता माता या रावणाला बोलू लागली आहे। वृद्धी सिद्धी नाही आता देवी सती श्रीरामकांता तुझं लंकानाता अपवित्रा। काय फायदा म्हणे एवढा वेदाचा तू अभ्यास केलेला आहेस, पण शेवटला काय तुला ना रिद्धी ना सिद्धी काहीही तुला मिळणार नाही। तुला मोक्ष मिळणार होता पण तू अधर्म करू लागलास, त्यामुळे तुला या ठिकाणी मोक्ष मिळणार का, नाही मिळणार। तशाच प्रकारे मी ही सीता कशी आहे, पतिव्रता आहे, तू माझ्याविषयी जो भोग घेण्याचा प्रयत्न करतो ते तुला कधीच मिळणार नाही असं सीता माता सांगू लागली आहे। साळी भोजत्या सुखा सीता तुझा किनारी सीते फळ तुझा राजाची चंद्रभंगे शीतळमळे। दृष्टांत रूपामध्ये सीता माता समजावू लागली आहे रावणाला, रावणा म्हणजे भात असतो साळी जसा एखादा पक्षी खातो, आपल्या तुमचीनं साळीचं वरचं टरफर काढलं की मधला गाभा खाऊ शकतो, मान्य आहे, पण तोच पक्षी जर नारळाच्या ठिकाणी गेला आणि नारळाला जर टोचा मारू लागला तर त्याला ते नारळाचा गाभा खाता येईल का,
खाता येणार नाही, त्याचं तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही, हाच प्रयत्न तू माझ्याविषयी करतोस असं म्हणलं. देवी तू त्या जोडी स्वदारा भोगू जाता परदारा दुःखी होशील का दशा शिरा बाणधारा श्रीरामाचा. जसं नारळ असता आणि नारळ खाण्याचा प्रयत्न पक्षी करतो तेव्हा त्याचं तोंड फुटतं, तशाच प्रकारे तू या ठिकाणी करतोस. तुझ्या 80,000 बायका आहेत, स्वतःच्या बायका असताना स्वतःची बायको बाजूला ठेवून परदाराची म्हणजे दुसऱ्याची पत्नी स्वतःची पत्नी करण्यासाठी तू प्रयत्न करतो. तुला या ठिकाणी क्षमा कधीच मिळणार नाही असे रामाला म्हणू लागले. तुझ्याची स्त्रिया नकानाथा स्वइच्छे परपुरुषा श्रीरमता त्यांची सुगम मानिक पवित्रता गोईच्या घाता सुकरसी. बघा किती प्रकारामध्ये सीता माता रावणाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. सांगू लागली तुझ्या बायका आहेत, तुझ्या बायकोने जर परपुरुषासोबत जर व्यवहार केला तर तू ते पाहशील का? कदापि पाहणार नाही. त्या बायकोचा आणि त्या परपुरुषाचा दोघाचाही घात तू केल्याशिवाय राहणार नाही असं सीता माता म्हणू लागली आहे. देवी श्रीरामाची कांता तुलसी बोलणे अपवित्रता सैसियान संगाची कथा नरसिंहता विराशे. मग काय तू विचार करू लागलास? म्हणजे जसं तू विचार स्वतःचा करतोस तसंच मीही माझा विचार करत आहे. मी कोण आहे? प्रभू श्रीरामाची पत्नी आहे. आणि जर तू माझ्यासोबत अंधविलास करण्याचा प्रयत्न जर करत असला तर माझा राम या ठिकाणी तुला सोडेल का? तुझा सुद्धा घात केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तू सावध हो अशा प्रकारे सीता माता बोलू लागलेली आहे. आत्मनेन सर्वत्र जोपाय तो ज्ञाता मरते जेसी राक्षसी द्वार तैसी परदारा संरक्षे. आणखीन काय सांगू लागले? जसं आपण आपल्या पत्नीचा सावध पवित्रा घेऊन जसं संरक्षण करतो तशाच प्रकारे तू सुद्धा तुझ्या पत्नीचं संरक्षण करतो. मग तसाच माझा राम पण माझा संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला जर या ठिकाणी काही विघटित करण्याचा तो प्रयत्न करत असला तर तुला रावणा माझा पती म्हणजे राम सोडणार नाही असं सीता माता स्पष्ट शब्दामध्ये या रावणाला बोलू लागली आहे. म्हणसी श्रीराम जरी तुझी परितो तुझ्या मनाधारी नादतारी त्याची कोरी चालना. आणखी काय सांगले? रावणानं सांगितलं होतं राम कुठं आहे? दूर आहे, कुठंतरी त्या अरण्यामध्ये आहे, तिथून इथं कसा येईल हे सांगितलं होतं रावणानं. म्हणून रावणाला प्रत्युत्तर सीता माता काय देऊ लागले? तू काय म्हणतोस? राम तिकडे आहे. अरे राम तर तुझ्या आणि माझ्या हृदयामध्ये आहे. तुझ्यामध्ये राम आहे, या झाडामध्ये राम आहे, या पृथ्वीच्या ठिकाणी राम आहे, या फळामध्ये राम आहे आणि तू म्हणतोस राम या ठिकाणी नाही. हे शक्य नाही असे सीता माता बोलू लागली आहे. होई भेने जो पळून जाय जिकडे पाय तिकडे होय तैसा श्रीराम माझा पाय सभाय आहे. बघा आणखी कसा दृष्टांत सीता माता देऊ लागलेली आहे. जिकडं बघल तिकडे रामच आहे. म्हणजे ही भूमी आहे, ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर कुठेही गेलं तर राम आहे. मग ही भूमी सोडून एखादा चोर जर कुठं पळा गेला तर त्याला भूमीच्या बाजूला पण जाणार नाही. मग या भूमीच्या सर्वांग ठिकाणी प्रभू श्रीराम आहे. तो कधीही वाचणार नाही. तू कुठेही काही कर पण तुझं मरण अटळ आहे. तुला मरण इथं येणारच आहे. त्यासाठी तू आताच सावध हो आणि तुझ्या जे मनामध्ये इच्छा कामना उत्पन्न झालेली आहे ते टाकून दे असं रावणाला सीता माता समजावून सांगू लागलेली आहे. त्यासिन चले चोरी मारी तयाची भोगता पैनारी जसा मित्रची जीवरी संसारावरी. अरे रावणा, राम म्हणजे कोण आहे? साक्षात प्रभू आहे. करता करविता ते स्वतः आहेत. मी जे इथं आहे ते त्यांच्यामुळे आहे. हे जे झाड आहेत, ही जी भूमी आहे ते सर्वस्व प्रभू श्रीरामामध्ये विलीन आहे. आणि तू म्हणतोस त्यांना काही कळणार नाही, त्यांच्यापासून चुरून आपण करू हे असं शक्य होणार नाही. जर तू हा प्रयत्न जर या ठिकाणी माझ्यासोबत करत असतील तर माझा राम तुला सोडणार नाही आणि तुझ्या नरडीचा खोट घेतल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या कंठामध्ये त्यांचा बाण लागणार का लागणार असं रावणाला म्हणू लागलेले आहे. मद पासून सुटे सीता है से बोल सीता
सीते व्रता रामी गेला श्रीलंका नाथा सभायता निवटोने. काय रावणा तू म्हणतोस की माझ्यापासून सीता तू सुटू शकणार नाहीस, हे एकदम काय फेर बोलणं आहे म्हणजे तुझं. राम जे आहेत ना या चारी बाजूने वेडा रामाचा आहे. कुठेही जा राम आहे. मी तर इथं आहे, हनुमान त्या ठिकाणी आहे. या लंकेच्या भोवताली पूर्ण वानर सेना आहे. पूर्ण लंका गिळून घेतल्यासारखं प्रभू श्रीराम करू लागले आहेत आणि तू म्हणतोस इथं कुठून राम येईल. हे काय म्हणतोस तू असं रावणाला म्हणला. जोची भोग सुधारेसी तोची भोग परदारेसी ऐक पाविजे स्वरनेसी एक नरकासी जायजे. आणखीन काय सांगू लागले सीता माता सांगू लागलेली आहे. जो भोग स्वतःच्या पत्नीसाठी पत्नीलाही घेता येतो आणि दुसरीकडे घेता येतो, मग दुसरीकडे घ्यायची गरज काय. तुझी स्वतःची पत्नी आहे, तिच्यासोबत तू भोग घे, तू दुसऱ्याचा विचार करू नको. जर स्वतःच्या पत्नीसोबत भोग घेतला तर स्वकर्म आहे, स्वकर्म आहे, चांगलं कर्म आहे. पण तेच भोग जर दुसऱ्याच्या पत्नीसोबत घेतला तर त्या ठिकाणी नरक आहे. अशा शब्दामध्ये सीता माता सांगू लागली. जो भोग शुक्रा शुक्रीसी तो भोग इंद्र वसीसी भोग समता सर्वासी परदारे पासी अद्यपात. परदारे पासी अद्यपात. जो भोग कुणापाशी आहे, एखादा डुक्कर असेल त्याचाही भोग आहे, एखादा कुत्रा असेल त्याचाही भोग आहे, कोणत्याही प्राण्याचा प्राण्यासोबत भोग आहे. तसाच आपला भोग हा स्वतःच्या पत्नीसोबत आहे. पण परदारी सोबत जर तुम्ही भोग घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासारखं पाप कुठलंही नाही. तो नरकामध्ये जाणार का जाणार असं रावणाला म्हणू लागलेले आहे. गीत सांगे ते दशा शिरा सुखे भोगा विश्वदाना मदार पावे श्रीरामचंद्रा कुलगोत्रा रक्षणार्थ. ऐक रावणा मी काय सांगते तुला, माझा ऐक. तुला आजपर्यंत 80,000 बायका तू करून आणल्यास कुणी सांगितलं नसेल एवढं मी आज तुला सांगत आहे. तू मी सांगितलेला शब्द आहे, तुझ्या बायका आहेत, तू भोग घे. पण मला या ठिकाणी तू काही करू नको. मला माझ्या रामापाशी नेऊन सोड आणि तुझा जो कुळ आहे त्या कुळाचं संरक्षण कर. नाही तुला जर संरक्षण झालं तर सगळ्याला कुळाला पूर्ण कुळाचा विध्वंस तू तुझ्या हाताने करणार आहे आणि याचं पाप सगळं तुला लागणार आहे. रामा मी सांगितलेला शब्द तू ऐक असं सीता माता म्हणू लागली आहे. परदार ते तव माता सकळ समत वेद शास्त्रार्थ मातृगौणी परदार भोगता अद्यपाता जाशील. परदाराची जी पत्नी असेल ती मातेप्रमाणे समजलं पाहिजे. आणि जर मातेप्रमाणे समजलं नाही, तिच्या सोबत जर उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासारखं पाप कशामध्ये. तू अधर्म करतो आणि अधर्मामुळे तुझा या ठिकाणी नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण लंका जी आहे त्या लंकाचे पूर्ण नायनाट तू तुझ्या हाताने करतो. मी ज्या गोष्टी सांगत आहे ते थोडंसं आहे आणि शुद्धीवर येऊन तू या गोष्टीचा विचार कर असं रावणाला बोलायचं. ऐसे बोलून सीता सुंदरी रावण महापापी भारी त्याचे अवलोकन करी झाली पाठमोरी जानकी. एवढ्या गोष्टी सगळ्या सीता मातेनं रावणाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजावून सांगितल्या. पण रावणाला काय पालत्या घागरीवर पाणी टाकण्यासारखं झालं. कितीही सीता माता समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे पण रावणाच्या डोक्यामध्ये एकही शब्द येत नाही. त्यावेळेस सीता मातानं एवढं सगळं सांगितलं आणि आता माझं सांगणं झालं. शेवटी तुझ्या मनावरामध्ये तुला कुठं जायचे, मोक्ष प्राप्त करून स्वर्गाच्या ठिकाणी जायचे का मग नरकात जायचे हा विचार तू रावणा कर. तुझं भाग्य तुझ्यासोबत म्हणून त्याला सोडून दिलं आणि त्याच्याकडे जे तोंड होतं ते फिरवलं आणि त्याच्याकडे पाठ करून सीता माता बसलेली आहे. सीता होताच विमुख झाले रावण परम दुःख क्रोध लोभ शांतवन पूर्वक दशमुख अनुवादे. सगळ्या गोष्टी सीता मातेनं सांगितल्या. कोण तिकडे केल्याबरोबर रावण होता, सगळी लंका त्याची होती, सैन्य तिथं होतं, सगळे बघू लागलेले होते. रावणाला विचार केला आणि माझ्याकडे बघत तिनं तोड वापरत केलेलं आहे. राग आलेला आहे, थर 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 रावण रागामध्ये कापू लागलेला आहे. आणि काय म्हणतो सीता माते, आय कोणी सीतेचे दुष्ट चिन्ह क्रोधाविष्ट दशानन सर्वांगीसी कंपायना काय आपण बोलत. सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या सीता मातेच्या पण काहीही बोध झालेला नाही. दुष्ट आहे ही सीता, मला बोलते का, माझ्या राज्यात
मी या राजाचा या श्रीलंकेचा राजा असताना मला उरफाट या ठिकाणी काय तुझं सामर्थ्य आहे आणि काय तू आहेस, मला बोलतेस का असं म्हणू लागलाय आणि रागामध्ये लटलट कापू लागलेला आहे आणि कापत सीतामातेला काय बोलतो, मी तवस्वय राक्षस राजा देवदानव माझ्या प्रजा, दुष्ट वचने अपमान माझा श्रीराम भाजा तू करीसे. श्रीराम भाजा म्हणजे श्रीरामाची पत्नी तू आहेस, मी या लंकेचा राजा आहे आणि सगळ्या राक्षस कुळांचा मी राजा आहे. सगळे देव मला भीतात, दानव मला भीतात, प्रजा मला भीती आणि तू माझ्या बंदीवासात असताना तू मला या ठिकाणी असं बोलतेस का असं सीतामातेला म्हणू लागलेलं आहे. मग रावणाने कथा दृष्टी देवदानव कापती पोटी तू तव धीट आहेस मोठी वदसी गोष्टी अपमाने का तर एवढ्या गोष्टी सीतामातेला अपमान करण्यासारख्या त्याला वाटल्या. सांगू लागली होती सन्मार्ग, पण त्याला सन्मार्ग कळालेला नाही. त्याला वाटलं मलाच या ठिकाणी उरफाट बोलू लागले का, मला सगळे देव भेटतात, दानव भेटतात, जेवढे काही 33 कोटी लोक असतात त्यांच्या समोर जर मी उभा टाकलो जाऊन तर ते सगळे देव लोक लटलट कापतात. एवढं सामर्थ्य माझं आहे आणि तू या ठिकाणी माझ्या पशी येऊन तू मला उरफाट बोलतेस का, किती धीट आहेस तू, थांब जरा तू, आता मी काय करतो ऐक म्हणता. माझ्या स्त्रिया पुत्राने कथा मद निर्विसले लंकानाथा तुझ्या करावे मी गाता परिस्त्री वदिता निषेध. परस्त्री वदिता निषेध, थांब जरा आता म्हणली. माझे सगळे लेकरे बाळ आहेत, तिथं सगळ्या बायका आहेत, सगळं गण माझा आहे, सगळे सैन्य माझा आहे आणि यांच्या सगळ्याच्या समोर तू माझी निर्वस्तना करतेस का, एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे का, मी या ठिकाणी तुला माझी ताकद दाखवतो, ऐक सीता असे सीतेला म्हणू लागले. तुझे अंग संगाची अति काम क्रोधाची करीन शांती तुझी मजाती प्रीती वदतदार्ती न करावे. सांगू लागले तुला मला अंग संवत करायचं नाही का, नाही तर नाही म्हणजे ठीक आहे, मी किती दिवसापासून या ठिकाणी बसलेलो आहे, तुला मी आजपर्यंत गोडी घेऊ लागलो, तुला सांगू लागलो समजावून, आज तरी तू माझ्यासोबत राहशील, उद्या तरी तुझा विचार बदल, परवा तरी विचार बदल. गेली 4 महिने मी या गोष्टीचा वाट पाहत बसलेलो आहे, पण तू काही वटणीवर येत नाहीस, म्हणून या सीतामातेला तू बोलू लागलेला आहे. शेकी तू न देसे अंग संग तुझा कधी अंग भंग वेगवेगळा विभाग तुझे सर्वांग छेदिन. ठीक आहे म्हणजे तू नाहीस ना, तू नाही म्हणतेस ना, ठीक आहे, तू माझी बी नाही आणि रामाची बी नाही. मग या ठिकाणी तुझ्या अंगाचे तुकडे करीन, हाताचा तुकडा बाजूला करीन, पायाचा तुकडा बाजूला करीन, मुंडक्याचा तुकडा बाजूला करीन, सगळं तुझं मुंडकं सुद्धा या ठिकाणी छेदून टाकेल जर तू माझं ऐकणार नसतील तर, असा म्हणून रावण सीतामातेला दम देऊ लागलेला आहे. पाणी श्रीरामाची शक्ती ते तो मनुष्य बापुडे किती केली लंके प्रती विचार चित्ती न धरीसे. तू काय सांगू लागलेस, राम 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 काय म्हणाला लागेल, म्हणजे काय खरं आहे त्याचं, कुठं आहे तो, आहे का इथं, आहे का नाही हे बी माहिती नाही, आणि काय त्याची ताकद आहे म्हणजे मला दाखव आणि आणखी मी त्या रामाचा शोध घेतो, मला काय सांगितलं आणि काय नाही रामाविषयी हे सुद्धा तुला सांगतो असं सीता म्हणू लागलाय. सीताने लंकेसी हे कोण सांगेल रामापासी दुर्घटना कंठे त्यासी समुद्राची काय करी. ठीक आहे म्हणून तू रामाचं नाव घेऊ लागलेस, पण त्या रामाला कोण सांगणार आहे म्हणले जाऊन, या रावणानं सीता नेली आहे म्हणून कोण सांगणार आहे, तो कुठं आहे दंडकारण्यामध्ये, कुठं आहे दंडकारण्य, कुठं आहे श्रीलंका, ती राम कुठं काय पायानं चालतोय म्हणले, आणि त्याच्यानंतर काय म्हणले पुन्हा समुद्र आहे, समुद्र एवढा उल्लंघनाची ताकद त्याच्यामध्ये आहे का, अशा प्रकारे सीतामातेला तो बोलू लागलेला आहे. श्री राम बापुरे चरण चाले सीतावे भुलले भुली अगाध समुद्राची भुली भूतवर निके विजाय. काय म्हणते श्रीराम पायानं चालतो म्हणजे त्या अरण्यामध्ये, किती चालणार आहे म्हणजे पायानं चलून ते अरण्य खूप असं मोठं आहे, ते अरण्य जर त्याने पायानं चालून जरी अलीकडे आला, त्याच्यानंतर समुद्र आहे, त्या समुद्र वळण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे का, कशाने वळणेल तो, काय त्याच्यापाशी, सीता 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 म्हणून त्याला तिकडे तर मरून जाईल आणि तू या ठिकाणी त्याची वाट बघत बसलेस, काय गरज आहे का या गोष्टीची, असा तो रावण सीतामातेला म्हणू लागलेला आहे. श्रीरामा राक्षसा भातुके ते मी भक्षिण कौतुके लक्ष्मण गळीन चुलौदके यथान तुके मज भजे. काय सांगू लागला म्हणजे तू राम, त्या रामाला माझा एक
एक राक्षस आहे म्हणले, त्याचे तुकडे तुकडे करून खाऊन खोकट टाकले म्हणले. राहिला पण लक्ष्मणालाही सोडणार नाहीत म्हणले. ज्यावेळेस त्याला समुद्राच्या जवळ येईल त्यावेळेस माझे राक्षसगण भरपूर आहेत तिथं, ते काय करतील तिकडच खाऊन टाकते. त्याच्या हाड सुद्धा या रामाचे तुला दिसणार नाहीत, ना लक्ष्मणाचे दिसणार नाहीत, आणि तू राम 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 म्हणून या ठिकाणी बसलीस म्हणले. काय त्याचा तू वाट पाहतेस, तू त्याची वाट पाहू नको, आणि मी जसं सांगतोय त्याप्रमाणे तू वाग, असा सीतामातेला म्हणू लागलेला. तुझ सीते श्रीराम संगती कदा न घडे, कल्पांती मदानुसर्या ज्ञान प्रीती सांडे असक्ती रामाची. तुझ्या मनामध्ये जे आहे ना की मी रामासोबतच जाऊनच माझा संसार करेन, मी रामासोबतच राहील, हे तुला कधीच मिळणार नाही. कारण का तर राम कुठं आहे, त्या दंडकारण्यामध्ये. तो तिथून या लंकेच्या ठिकाणी येऊ शकणार नाही, त्याला माहितीच मिळणार नाही सीता इथं आहे म्हणून. कोण शोध करणार म्हणजे काय त्याच्याकडं, तो पायाने येणार का मला इथपर्यंत येऊ शकत नाही. तू त्याची जी वाट पाहतेस ती वाट या ठिकाणी पाहणं म्हणजे एकदम व्यर्थ आहे, तू त्याची वाट पाहू नको, असं सीतेला म्हणतात. पित्याने तिला दौडून राजहीन स्वधर्महीन, नाही अन्न नाही धन, अति दिन श्रीराम. बघा काय रावण काय अडाणी होता का, खूप हुशार होता. तर सगळ्या गोष्टी एक प्रकारे सीता मातेला समजावून सांगू लागलेला आहे. म्हणला राम बापानं दिले म्हणला हाकारून कुठं अरण्यामध्ये वनामध्ये जा म्हणून. तो वनामध्ये आलेला आहे. तिथं आल्याच्या नंतर काय फिरू लागला म्हणजे इकडं काय त्याच्यापाशी एकतर सैन्य नाही, हाती घोडे नाही, फिरण्यासाठी रथ नाही, किंवा स्वतःची बायकोही त्याच्या सोबत नाही. तू इथं बसलीस, त्याने कसा येईल इथं, असा तो राम आहे आणि त्याची तू वाट बघतेस, असं तो सीतामातेला म्हणू लागलेला आहे. नित्य तृणाचे शयन मुखी घालावया, न मिळे पान वनवासी न मिळे अन्न, अति दिन श्रीराम. अति दिन श्रीराम. काय त्याची अवस्था चालू आहे म्हणजे त्या दंडकारण्यामध्ये. पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावर मस्तकावर मुकुट नाही, फिरतोय म्हणजे अनवाने अंतरण्यासाठी गवताची पिंडी घेतोय, त्याच्यावर जाऊन झोपतो म्हणजे. खायला अन्न नाही, त्या दंडकारण्यामध्ये फळं नाही खाण्यासाठी, फक्त पालापाचोळा खात असेल आणि जगत असेल. याची अवस्था एवढी दीन मध्ये झालेली आहे आणि तू त्याची वाट पाहतेस. काय तुझं सामर्थ्य आहे, काय तू येडी आहेस, असं रावण सीतामातेला बोलू लागला. नाही वस्त्र नाही भूषण नाही अभ्यंग तेल मर्दन, जटा वाळिल्या वल्कल्प परिधान, अति दिन श्रीराम. किती दिवस झाले म्हणले त्याच्या जटा पूर्ण वाळून गेलेल्या आहेत. लाकडाच्या सालापासून बनवलेलं शरीरावर झाकण्यासाठी पांघरून होतं म्हणजे ते सुद्धा पूर्ण वाळून गेलं आहे. जटा तर वाळून गेले आहेत, ना लावण्यासाठी तेल आहे ना लावण्यासाठी साबण आहे, काहीही त्याला नाही, आणि दीन अवस्था त्याची झालेली आहे, असं रावण सीतामातेला रामाविषयी सांगू लागलेला आहे. श्रीरामासी बळ असते तरी का वनी रडत राहते, तयासी विना पैसे राम निश्चिते अति दिन. बरं ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार तू म्हणतेस ना श्रीरामामध्ये खूप असं सामर्थ्य आहे. जर त्याच्या अंगामध्ये एवढंच सामर्थ्य असतं तर गेली 4 महिने झालं तो त्या वनामध्ये रडत कशासाठी फिरला असता, माझी सीता म्हणून कशाला गेला असता. त्या झाडापाशी जायचं सीता आहे का म्हणायचं, त्या दगडापाशी जायचं सीता कुठे गेली म्हणायचं. जर त्याच्यामध्ये खरोखरच जर एवढं सामर्थ्य असतं तर त्यानं त्याच वेळेस इथं आला असता. 4 महिने तिकडं वनामध्ये फिरला नसता. तू काहीही बडबड करू नकोस आणि तुला मी जे सांगतो त्याप्रमाणे तू वाग, असं सीतामातेला म्हणू लागलेला आहे. मद समान नाही बळ मद समान नाही दळ मद समान नव करे सळ, राम केवळ अति दिन. राम केवळ अति दिन आहे, त्याच्यापाशी काही नाही. माझ्या एवढं आहे का म्हणले, माझ्यापाशी सैन्य आहे, एवढी लंका पूर्ण सोन्याची आहे, देव मला भेटतात, दानव मला भेटतात, एवढं सैन्य माझ्याकडे अमाप आहे. नाना प्रकारचे वेगवेगळ्या नावाचे राक्षस आहेत, काहीही करू शकतात ते राक्षस. काय म्हणजे त्याच्यापाशी काहीच नाही आणि तू त्याची वाट पाहतेस, असं रावण या सीतामातेला म्हणू लागला. बै सुनिया वनवासी झुंजावया राक्षसासी, रामे मिळविले वानरासी, तेही आमासी निज भक्ती. काय केले म्हणजे वनामध्ये बसले जाऊन, आणि तिथं जे राक्षस आहेत त्या राक्षसाला मारण्यासाठी पूर्ण वानर सैन्य जमा केली आहे. म्हणजे ते वानर काय करतात, आम्हाला भिनर आहेत म्हणजे, आम्ही राक्षस मोठे का वानर मोठे.
त्या वानराला घेऊन बसलेला आहे. असा दीन अवस्था त्या रामाची झालेली आहे असं तो म्हणू लागलेला आहे. श्रीराम होऊन वनचरवणी मिळविले वानर त्या ते गिळती निशाचर भक्ष साचार ते आम्हा. जे निशाचर आहेत रात्री फिरणारे राक्षस ते सगळे या वानराला खाऊन टाकतील. म्हणजे वनामध्ये बसलेला आहे तो आणि तिथं बसून या सगळ्या वानराला एकत्र करण्याचा प्रयत्न काय त्या वानरापाशी म्हणले पाला खाऊन जगणारे वानर आहेत. आम्ही कसे आहोत फळ खाऊ नाना प्रकारचं शरीराचं अन्न आम्ही खातो. आमच्यामध्ये खूप अशी ताकद आहे. सगळे लोक आम्हाला भितात सगळे देव लोक भितात आणि तुझ्या रामाजवळ काय काहीही नाही. अशा त्या रामाची तू या ठिकाणी वाट पाहतेस. काय तुझं काय तू करतेस आणि काय नाही तुलाच काय कळतं का नाही सीता असं रावण म्हणू लागलेला आहे. रावण सांगे साक्ष कुणी ऋषी भाषण पुराणी जे भाष्य ऐकले कानी ते सीते सावधानी अवधारे. पुन्हा रावण सांगू लागलाय मी साधू लोकांकडून या रामाचं जे वेद आहेत काय आहे काय नाही या साधू लोकांकडून ऐकलंय. म्हणजे रामाची गोष्ट आणि काय ऐकलं आणि काय नाही हे तुला मी सांगतो सीता तू लक्ष देऊन ऐक असं तो म्हणू लागला. रंभा स्तंभ गर्भ अति सुकुमार त्यावनी अरुवार तुझा उर या लागे बोली जे रंभेवर श्लोकार्थ सादर अवलोके आते त्रिदश वदन जे का देव थोरा पती पावती सर्व माझे रणी मंगेल राघव विवेक समय लक्ष्मणेसी. सांगू लागलेले आहेत माझं सैन्य कसं आहे म्हणले. तुझे राम राम म्हणतात आणि लक्ष्मण जे म्हणतेस ना त्या लक्ष्मणाला आणि रामाला माझं एक सैन्य बजावले. म्हणजे एक राक्षस ते कधी खाऊन टाकतील आणि कधी पार करून टाकतील हे कधी सांगता येत नाही. म्हणजे त्यासाठी तू त्या रामाची वाट बघू नको असं म्हणू लागलेले आहे. माझ्या कंदनात रणी भंगलिया रघुनाथ वानरे होता वाता हात राक्षस मस्त बक्षितील. सांगू लागला ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण या ठिकाणी युद्ध करण्यासाठी येतील त्यावेळेस माझे काय राक्षस आहेत कधी कोणत्या रामाला आणि कोणत्या लक्ष्मणाला कोणत्या वेळेला खाऊन टाकतील हे कधीच सांगता येत नाही. हे कोण या ऋषी लोकांना मला सांगितलेलं आहे. म्हणजे ही भाषा आहे ती मी तुला सांगू लागलेलं आहे. रावणा तो अति लक्षित मूर्खत्वे भासिदाई कंठ सातवे अक्षर लपवणी स्पष्ट वाची गडगडाट श्लोकार्थ ऐकुणी भाषलंका नाथा असत्य वचनना वदे सीता श्लोकाची भविष्यार्था सावधानता अवधारे. हे भाष्य सगळं जे होतं ते कोण रावण ऐकू लागलाय. सीता माता सांगू लागलेली होती. पूर्वीचं भाष्य आहे म्हणजे काय रावणाची अवस्था काय होणार आहे आणि या इंद्राची अवस्था काय होणार आहे. रावणाला आणि कुंभकर्णाला कोण मारणार आहे राम मारणार आहे आणि इंद्रजिताला कोण तर लक्ष्मण मारणार आहे. ही भाष्य पूर्वी झालेलं आहे. म्हणजे हे मी ऐकलेलं आहे तुला सांगू लागलेली आहे असं ती म्हणू लागलेली आहे. भविष्यार्थाती गहन मलिन पावेल दशानन रणी विजय रघुनंदन सखा लक्ष्मणा समवेत. लक्ष्मण सोबत येणार आहे रामाच्या सोबत आणि त्याच्यासोबत पूर्ण वानर सेना इथे येणार आहे आणि तुझे जे काही राक्षस असतील ती एका राक्षसाला एक जण मिळून या ठिकाणी युद्ध करणार आहेत आणि तुझ्या सगळ्या राक्षसाचा नायनाट ही रामाची जी सेना आहे ती करणार आहे असे सीता माता म्हणू लागली. वानर सेना घेऊचला वेद विजय गौरवी रावण निर्दुनिया राघवी राम राज्य पदवी ती लोके. मग इथं ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुझ्या सगळ्या राक्षसाचा नायनाट करतील आणि इथं या लंकेमध्ये राम राज्य स्थापन करतील. त्यावेळेस तिन्ही लोक सुद्धा बघतील आणि तिन्ही लोकांमध्ये राम राज्य होईल. त्यावेळेस सगळी गर्जना हे देव लोक सुद्धा या ठिकाणी करतील असे सीता माता या रावणाला समजावून सांगू लागलेली आहे. गोपला देखुणी लंकानात सीता आवश्यक प्रेमानीत श्रीरामचरणाती समर्थ निशंक नित्य जानकी. त्यावेळेस रावण सुद्धा कोपलेला आहे. रावण राग करू लागला आहे. आता ठीक आहे म्हणजे जानकी तू काय बोलतेस आणि काय नाही तुला समजते का नाही. तू माझ्यापाशी राहून एवढा बोलतेस हे काय तुझं तथ्य नाही असं रावण राग काय म्हणू लागलाय. सीतेने कथिता श्लोकार्थ कोपे तिचा करावया घात
रावणे उचलिला हात वृक्ष हनुमंत कोपला. राग आलाय रावणाला. बस झाले म्हणजे सीता तुझी बडबड 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 खूप ऐकलो म्हणजे मी आतापर्यंत. सगळ्या गोष्टी मी तुला समजावून सांगू लागलो आहे, पण तू माझ्या राज्यामध्ये येऊन माझेच निर्बसना करते, माझाच अपमान माझ्या परिवारासमोर करतेस का, असं म्हणून राग आलाय. त्यावेळेस रागामध्ये रावणानं आपल्या कमरेला जे तलवार होती ते काढण्याचा प्रयत्न करू लागलाय. त्यावेळेस झाडावर बसलेले हनुमंतराय आहेत, त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हनुमंतराया काय करतात. रावणे उचलिता हात सीता निर्वसी लंकानाता. कामोन्मत्त गरोन्मत्त मरणोन्मत्त झालासे. काय म्हणू लागले तर ज्यावेळेस रावण आपल्या हातानं खडम काढली म्हणजे तलवार काढली आणि ज्यावेळेस हात उगारू लागलाय सीतामातेवर, त्यावेळेस काय झालंय, सीतामाता म्हणू लागली रावणा तुझ्या अंगामध्ये काम वासना निर्माण झाली, बुद्धी तुझी भ्रष्ट झालेली आहे, तुझ्या आता पतन या ठिकाणी होऊ लागलाय, तुला या ठिकाणी बुद्धी काही राहिली नाही, तुझा आता मृत्यू या ठिकाणी अटळ आहे, असे सीतामाता म्हणू लागलेली आहे. कोपला देखोनी लंका नाथ सीता मशक प्रयामानीत. श्रीराम स्मरणाती समर्थ निशंकनित जानकी. बघा काय सामर्थ्य असल. सीतामाता एकटी आहे वनामध्ये, लंका सगळी त्याची आहे, रावण राग करू लागलेला आहे, तलवार उपसलेली आहे आणि सीतामातेवर मारण्याचा प्रयत्न करू लागलाय. मग सीतामाता त्या ठिकाणी घाबरली पाहिजे का नाही, पण तीळ मात्र सीतामाता त्या ठिकाणी घाबरलेली नाही. जसं एखादं चिरट माणसाच्या समोर येऊन बोलतं तशा प्रमाणे सीतामातेची अवस्था झालेली आहे. रावण चिरटासारखा बोलू लागलेला आहे, पण सीतामातेला कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी भीती वाटत नाही. मधून प्रभू श्रीरामाचं नाम स्मरण चालू आहे. आज जसा रावण बोलू लागला त्याच्यापेक्षाही जास्त सीतामाताला आपल्या मनामध्ये दृढ झाली आहे आणि शक्ती स्वतःची एकवटून सीतामाता काय बोलते. दुःखदायक रावण वचन अखंड धारा वर्षे घन. तेने डळमळीना सीतेचे मन जेविका गगन किंबेना. किती रावण राग करू लागलाय. आता मारतो की काय, मारण्यासाठी धावू लागलेला आहे, राग करू लागलेला आहे, पण सीतामाता कसल्याच प्रकारचं भेद नाही त्या ठिकाणी. काय करायचं तो कसं करायचं तसं कर, मी या ठिकाणी भेटणार नाही, मला माहिती आहे माझ्यामध्ये काय ताकद आहे, तू काय करू शकतो, काहीही करू शकत नाही. जर माझ्या मनामध्ये आलं तर साधे नुसते एका डोळ्याचं पानं खाली वरी करण्याच्या अगोदर मी तुला रावणा भस्म करू शकते की माझ्यामध्ये ताकद आहे. पण बोलून दाखवायचं नाही आणि केल्याशिवाय राहायचं नाही, शांत राहायचं, काय होतं आणि काय नाही हे सीतामाता पाहू लागलेली आहे. महारुद्र हनुमान की जय.